तर एकीकडे राज्याला पुराचा तडाखा बसलेला असताना आता दसरा मेळाव्यांची लगबग सुरू झालेली आहे। या सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा एक रिपोर्ट आपल्याला बघायचा आहे। मराठवाड्याला महापुराचा फटका बसलेला असताना दसऱ्याच्या दिवशी मात्र मेळाव्यांचा पूर येणार आहे। त्यावरून राजकारण देखील चांगलंच रंगलंय। सर्वाधिक लक्ष लागलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यांवरून चांगली स्तुतुमयमय रंगली आहे। पाहूयात हा विशेष रिपोर्ट। कुणी शेतात पिकाचा चिखल पाहून कोलमडलाय, कुणी घरात संसाराचा चिखल पाहून कोलमडलाय, कुणी आयुष्याच्या स्वप्नांचा, पोराबाळांच्या भविष्याचा चिखल पाहून सुन्न झालाय, तर कुणाला मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात झालेल्या चिखलाची चिंता आहे। मुंबईमधल्या शिवाजी पार्कच्या याच मैदानात दरवर्षी ठाकरे गटाचा दसरा मेळावा होतो, पण यावर्षी पाऊस लांबल्यामुळे मैदानात चिखलच चिखल आहे। पण ठाकरे गटाला आपल्या दसऱ्या मेळाव्याची जागा बदलायची नाहीये, त्यामुळे मैदानातला हा चिखल काढण्याचे प्रयत्न सुरू आहे। पण या ठिकाणची परिस्थिती बघितली तर पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचलेलं आहे आणि चिखल देखील झालेला आहे आणि या ठिकाणी दसऱ्याची तयारी देखील सुरू आहे। स्टेज बांधण्यात आलेला आहे आणि खुर्च्या देखील या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आणि काही भागामध्ये आपण बघतो खुर्च्या या लावण्यात आलेल्या आहेत, तर काही भागामध्ये पाणी आणि चिखल झाल्यामुळे खुर्च्या तशाच ठेवले गेलेले आहेत। आपण बघितलं तर सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे दसरा मेळावा होणार की नाही हेच सुरू होतं, पण उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की या ठिकाणी दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरतीच होणार आणि त्यानंतर आता सर्वात मोठा टास्क आहे तो शिवसैनिक आणि महानगरपालिकेला आहे, कारण की या ठिकाणी जो पाणी साचलेला आहे, जो चिखल झालेला तो कशा पद्धतीने काढता येईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण विचारांचं सोनं लुटण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक हे दसरा मेळावे या ठिकाणी येत असतात, छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती येत असतात आणि आपलं विचारांचं सोनं हे लुटत असतं। त्यामुळे या ठिकाणी या चिखलामधून कशा पद्धतीने ह्या परिस्थितीमध्ये विचारांचं सोनं लुटणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवाजी पार्क मैदानातल्या या चिखलावरून भाजपनं ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर निशाणा साधलाय। ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या खर्चावरूनही भाजपनं टीका केली आहे। शेतकऱ्यांना मदत करायची सोडून ठाकरे गट दसरा मेळाव्यावर कोट्यवधी रुपये खर्च करतो असा दावा भाजपच्या प्रवक्त्यांनी केलाय। मुंबईत एक 63 कोटीचा दसरा मेळावा केला जातोय। हे सगळ्यात मोठं दुर्दैवी, असंवेदनशील आणि केवळ दुसऱ्यांना ज्ञान सांगायचं या भूमिकेतलं दिसतं। खरं म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं उभाटाचं 9 आपल्याला फार विश्वास आहे, त्यामुळे युती 9ची बाकी सगळ्या गोष्टी 9 मध्येच आणि त्यामुळे प्रत्यक्षामध्ये जरी काही परिस्थिती वेगळी असली तरी येणं प्रकारे हा जो येणारा मेळावा आहे तो मोठा करायचाच आणि त्यासाठी वाटेल ते करायचं। आता भाजपचे प्रवक्ते जर असे चिखलात उतरणार असतील तर ठाकरे गट शांत राहील ही अपेक्षाही करणं व्यर्थच ना। मग ठाकरे गटानं सुद्धा या चिखल फेकीमध्ये यथेच्छ सहभाग घेतला। त्यांची सगळी तोंड अगदी उपाध्यायांसारखा ही चांगली व्यक्ती आहे, ते पण वेडारकं बोलत सुटलंय। म्हणजे स्क्रिप्ट दिली जाते आणि 12-12, 14-14 म्हणजे रावणाला तर 10 तोंड होती, इथंच 12, 14, 15, 18 काही तोंड बोलतात आणि स्क्रिप्ट दिलेली असते, हेच बोला तेच बोलतात। त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही किती सिरियसली घ्यावं हे उद्धवजी ठरवतात। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या बजेटवर टीका करणारी भाजप शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत मात्र चकार शब्दही काढत नाहीये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधल्या विजयादशमी सोहळ्याबद्दलही भाजप बोलत नाही। बरं, ज्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं नाव घेऊन भाजप ही टीका करतेय त्याच मराठवाड्यात पूरग्रस्त बीडमध्ये भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा होतोय, त्याचे आवाहनही होत आहे। गेल्या काही वर्षापासून
तिथं भगवान म्हणजे दसरा मेळावा होत असतो. त्या दसरा मेळाव्याला खरं तर आम्ही गेल्या वर्षीपासून तिथं उपस्थित राहतो आणि याही वर्षी आम्ही त्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहोत. आणि माझी सकल बहुजन समाजाला पूर्ण कळकळीची विनंती की ज्या नेत्यांनी आपल्यासाठी पूर्ण आयुष्य झिजवलं, ज्या नेत्यांनी